हिंदुत्व टिकलं पाहिजे, हिंदुत्वाच्या विचारावर देश आणि महाराष्ट्र समोर गेला पाहिजे। या महाराष्ट्राला समृद्ध संपन्न करण्याकरता महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे आणि त्यांच्या ओजस्वी वाणीतनं ज्या ज्या ठिकाणी मताच्या तुष्टीकरणाचं राजकारण व्हायचं आणि अत्यंत प्रखरपणे राज ठाकरेंची मांडत असल्यामुळं भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या विचारावरच त्यांचा आधारावर त्यांचा पक्ष आहे आणि आपल्याला माहिती आहे की उद्धव ठाकरेंच्या वाईट वागणुकीमुळं खरं तर उद्धवजींनी त्याला ढकललेला आहे, राजसाहेबाला उद्धवजींनी ढकललेला आहे आणि त्यामुळे मला वाटतं देश कल्याणाकरता राष्ट्र कल्याणाकरता मोदीजीच्या विकसित भारताच्या संकल्पाकरता मोदीजींच्या गॅरंटीवर हा देश पुढे नेण्याकरता राजसाहेबांनी जर काही विचार केला तर आम्ही त्याचं स्वागतच करू। एक ठाकरे दूर गेल्यामुळे दुसरे ठाकरे आता भाजप जवळ करते असा आरोप देखील आता होतोय। उद्धव ठाकरे जोपर्यंत शांत बसणार नाही तोपर्यंत जे हम दो हमारे दो एवढंच व्यासपीठावर राहील तोपर्यंत उद्धव ठाकरे असेच बोलणार आहेत। उद्धव ठाकरेंच्या मतांना आता मोठा ब्रेक लागणार आहे राज ठाकरेंच्या सोबत घेतल्यामुळे। मात्र या महायुतीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी त्यानंतर मनसेचा देखील समावेश होताना पाहायला मिळाला। मनसे जी मागणी करते प्रामुख्याने मुंबईमध्ये असेल, नाशिकमध्ये असेल, तर त्या संदर्भात त्यांना काही जागा सोडल्या जाणार आहेत का? असं आहे की जेव्हा महायुती होतं तेव्हा महायुतीमध्ये सर्वच घटक पक्षाचे लोक एकत्र येऊन आम्ही जे 51%चा या ठिकाणी लढाईचा प्रयत्न करतो आहे, 51%ची प्रत्येक बूथवर प्रत्येक मतदारसंघात लढण्याचा आम्ही विचार करतो आहे, 51% मतं घेण्याचा विचार करतो आहे। या 51% मताकरता आणि जी सीट जो जिंकू शकेल शेवटी जिंकण्याचं राजकारण करावं लागेल आणि जिंकण्याकरता ज्या महायुतीमध्ये जी जागा ज्यांना मिळेल त्यांना ती जागा द्यावी लागेल। जागा हा आग्रह नाही आहे, चिन्ह हा आग्रह नाही आहे, आमचा सर्वांचं एकत्रित मत आहे की जिंकण्याकरता जे जे काही ज्याला उमेदवार ज्यांच्याकडे असतील शेवटी उमेदवारी महत्त्वाची आहेत। मोदींचा विकसित भारताचा संकल्प आहे, त्यामुळे मला वाटतं आम्ही योग्य पद्धतीने याचं वाटप होईल आणि राजसाहेबांना सुद्धा योग्य पद्धतीने त्या ठिकाणी स्थान मिळेल असं मला वाटतं। संजय राऊतांनी सकाळीच आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना औरंगजेब म्हणली, ज्या प्रकारे औरंगजेब सगळ्यांनाच घेऊन जात होते त्या प्रकारे आता हे मोदी या काळातले औरंगजेब आहेत, सगळ्यांना गिळंकृत करतात असं नाही म्हणणार। संजय राऊतांचं उत्तर नितेश राणेंनी दिलं आहे, पण सध्या मला असं वाटतं आहे की मोदीजीबद्दल ज्या पद्धतीने संजय राऊतांनी काल अत्यंत खालच्या भाषेतली टीका केली आहे, मला वाटतं संजय राऊत हे सोनिया गांधी यांच्या हॉस्पिटलमध्ये उदयनिधी स्टॅलिन यांची जीभ घेऊन त्यांचं ऑपरेशन करून आले आहेत। त्यांना हिंदू सनातन धर्म संपवण्याची भाषा उदयनिधी स्टॅलिननी केली आणि तीच भाषा संजय राऊत करता आहेत। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी 527 वर्षानंतर अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राची प्रतिष्ठापना केली आणि अशा विश्वगौरव युगपुरुष नरेंद्र मोदीजीबद्दल औरंगजेब म्हणणे खरं तर अत्यंत खालचं विधान। खरं तर त्यांची जीभच बदलली आहे आणि चष्मा तर मला माहीत नाही कुठला लावला, त्यांचा चष्मा आता 4 पटीने वाढलेला दिसतो आहे, त्यामुळे दिसतही नाही आणि तोंडाने सुद्धा या पद्धतीने बोलतात। संपूर्ण देश मोदींच्या मागे उभा आहे, संपूर्ण विश्व मोदींच्या मागे उभा आहे। आपण बघितलं असाल 22 जानेवारीला या देशामध्ये जगातली सर्वात मोठी